नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए प्लस ट्युशन्समध्ये. त्याचप्रमाणे स्वागत आहे तुमचं 11वी सायन्समध्ये. मित्रांनो, मी तुमचा मित्र गणेश खटकाळे सर. गेल्या 10 वर्षापासून ए प्लस ट्युशन्समध्ये मॅथमॅटिक्स विषय शिकवत आहे. मित्रांनो, आपण आता 10वीतून 11वीमध्ये आलेलो आहोत आणि ज्या प्रकारे 10वीला गणित विषयाचे 2 भाग होते, त्याचप्रमाणे 11वीला पण गणित विषयाचे 2 भाग आहेत. त्याला आपण पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असं साध्या पद्धतीने म्हणू शकतो. तर मित्रांनो, हे जे समोर दिसत आहे हे आपलं मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 11चं पार्ट फर्स्टचं बुक आहे. त्याचप्रमाणे हे जे दिसत आहे हे मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 11चं पार्ट सेकंडचं बुक आहे. तर आपण बघूया पार्ट फर्स्ट मध्ये किती चॅप्टर आहेत. तर मित्रांनो, पार्ट फर्स्ट मध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये टोटल तब्बल त्या ठिकाणी 9 चॅप्टर आहेत. हे जे आपल्याला समोर दिसत आहेत हे पार्ट फर्स्टचे 11 सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचे किती चॅप्टर दिसतात आपल्याला त्या ठिकाणी 9 चॅप्टर दिसत आहे. त्याचप्रमाणे पार्ट सेकंड मध्ये सुद्धा मित्रांनो 11 सायन्स पार्ट सेकंड मध्ये सुद्धा 9 चॅप्टर आहेत. पार्ट सेकंड मध्ये 9 चॅप्टर आहेत आणि मित्रांनो पार्ट फर्स्ट मध्ये सुद्धा किती 9 चॅप्टर आहेत. तर सरासरी आपण असं म्हणू शकतो बघा 9 + 9 टोटल किती चॅप्टर आहेत 18 चॅप्टर आहेत. पण घाबरायचं काम नाही. आपण एकाच वेळेस पूर्ण 18 चॅप्टर शिकणार आहोत का? नाही. आपण वन बाय वन स्टार्ट करणार आहोत आणि वन बाय वन अगदी मजेशीर आपण चॅप्टर काय करूया शिकूया. तर पार्ट फर्स्ट मध्ये टोटल 9 चॅप्टर आहेत, तेवढं ध्यान ठेवा. आणि पार्ट सेकंड मध्ये सुद्धा किती 9 चॅप्टर आहेत. टोटल 9 आणि 9 किती 18 चॅप्टर्स आहेत. पार्ट फर्स्टच्या फर्स्ट चॅप्टरचं नाव काय आहे? अँगल अँड मेजरमेंट. आणि पार्ट सेकंडच्या फर्स्ट चॅप्टरचं नाव काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर. तर टोटल अँगल मेजरमेंट आणि कॉम्प्लेक्स नंबर असे स्टार्टिंगचे आपले पहिले पार्ट आहेत. तर पार्ट फर्स्टचे 9 आणि पार्ट सेकंडचे 9. त्याच्यापैकी आपण स्टार्ट करूया पार्ट फर्स्ट फोर्थ चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल अँड मेजरमेंट. तर मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचं पहिलं चॅप्टर ज्याचं नाव आहे मित्रांनो काय? मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट. आणि हा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचा फोर्थ चॅप्टर ज्याचं नाव आहे मित्रांनो अँगल अँड मेजरमेंट. ठीक आहे. तर सेकंड चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री 1. थर्ड चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री 2. त्याचप्रमाणे डिटर्मिनंट, मॅट्रिक्स, स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक सेक्शन, मेजर ऑफ डिस्पर्शन आणि प्रॉबिलिटी. हे सर्व चॅप्टर आपल्याला पार्ट फर्स्ट मध्ये येतात. पैकी आपण जाऊया अँगल अँड मेजरमेंट कडे. मित्रांनो, कुठल्याही कॉलेजला कुठल्याही अकॅडमीमध्ये पहिली आपली जी 11वीची टेस्ट होते ते चॅप्टरवरती होते किंवा त्या टेस्टमध्ये जो चॅप्टर असतो तो मेन चॅप्टर म्हणजे आपला आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. तर खूप वेळेस आपण अँगल हा शब्द ऐकलेला आहे. इव्हन आपण हे प्रोटेक्टरचा वापर करून बराच अँगल ड्रॉ पण केलेला आहे. आपल्यासाठी या गोष्टी नवीन नाही आहेत. तरी पण एक रिव्हिजन म्हणून आपण त्या ठिकाणी अँगल काय आहे, त्याचं मेजरमेंट कसं करतात, या थोड्याशा गोष्टी आपण या ठिकाणी परत एकदा काय करूया रिवाइज करूया. मित्रांनो, स्टार्ट करूया आपण अँगल पासून. तर एकदम साधी डेफिनेशन देणार आहेत. कुठले टेक्निकल भाषा नाही, कुठलंच बोर करणार नाही तुम्हाला. एकदम साध्या सिंपल लँग्वेज मध्ये आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, समजा मी एक पॉईंट घेतला, दुसरा पॉईंट घेतला, दोघांमध्ये आपण एक सेगमेंट ड्रॉ केला. त्याला आपण काय म्हणू शकतो? त्याला आपण लाईन म्हणणार. मित्रांनो, याला आपण काय म्हणणार? लाईन म्हणणार. मित्रांनो, ध्यानात ठेवा लाईनचे जे दोन्ही पॉईंट असतात ते फिक्स असतात. पण जर मी समजा लाईनचा एक पॉईंट फिक्स ठेवला आणि एक पॉईंट जो आहे तो मुव्हेबल केला. मुव्हेबल म्हणजे कसा? तर घड्याळाच्या काट्यासारखा. एक पॉईंट फिक्स असतो की नाही घड्याळामध्ये आणि काटा फिरत असतो की नाही असा. हा फिक्स पॉईंट आहे आणि हा काय आहे? मुव्हेबल पॉईंट आहे. तर मी याला आता लाईन नाही म्हणणार मित्रांनो. मी याला आता म्हणणार लाईन म्हणणार नाही. मी आता याला काय म्हणणार? मी याला रे म्हणणार. काय म्हणणार? रे. जसं बघा सन असतो आहे की नाही. सन पासून काय निघतात? सन म्हणजे फिक्स पॉईंट झाला आहे की नाही. सन पासून काय निघतात? अशा सन रेज निघतात. मग रेजचा मिनिंग कळाला? चेक करा बघा तुम्हाला. रेज म्हणजे काय? ज्याचा एक पॉईंट फिक्स आहे आणि एक पॉईंट काय होऊ शकतो? मुव्हेबल होऊ शकतो. अशा गोष्टीला आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण? रे म्हणतो. ठीक आहे. तर आपण एक रे घेऊया सुरुवातीला. ठीक आहे. ही एक फिक्स पॉईंट आहे. ही एक मी रे घेतली. बरोबर. आता ही सुरुवातीची रे आहे मित्रांनो, म्हणून मी याला म्हणणार इनिशियल रे. काय म्हणणार? इनिशियल रे. आता इनिशियल म्हणजे काय? तर सुरुवातीची रे. अशाच पद्धतीने अजून एक रे घेण्याचा प्रयत्न करू. दुसरी रे घेतली आपण. आता ही दुसरी रे आहे, हिला नाव देऊ आपण टर्मिनल रे. तर टोटल मला सांगा किती रे झाले आपल्याकडं? 2 रे झाल्या. रे म्हणजे काय? तिचा एक पॉईंट काय आहे? फिक्स आहे.
आणि बघा आता या दोन्ही रेच्या मध्ये एक स्पेस तयार झालेला आहे, एक मोकळी जागा तयार झालेली आहे, है की नाही? हा जो स्पेस आहे, बरोबर, हा स्पेस म्हणजे मित्रांनो आपला अँगल असतो. काय असतो? अँगल असतो, ज्याला आपण थिटाने दाखवतो. मग सर तुम्ही म्हणाल सर अशी एक इनिशियल रे अशी एक इनिशियल रे घेऊन चालेल का? नाही चालणार. का नाही चालणार? तर दोन्ही रेले काय पाहिजे? कॉमन पॉईंट पाहिजे. तर मग आपण बघूया आता अँगलची काय डेफिनेशन तयार होऊ शकते. बघा बरं, आठवा काय केलं होतं आपण? सुरुवातीला आपण एक इनिशियल रे घेतली, एक काय घेतली? टर्मिनल रे घेतली. दोघांच्या मध्ये ही जी जागा आहे तिला काय म्हणतो आपण? अँगल असं म्हणतो. हा थीटा आहे बाय द वे. अँगल दाखवण्यासाठी आपण थीटा वापरत असतो. मग आपण काय म्हणणार? सिंपल जर डेफिनेशन जर लिहायचा प्रयत्न केला आपण, तर त्या ठिकाणी डेफिनेशन कशा पद्धतीने लिहिणार आपण? दी स्पेस बिटवीन, दी स्पेस बिटवीन. टेक्निकल डेफिनेशन नाही, सिंपल डेफिनेशन आहे. द स्पेस बिटवीन, बोला काय? इनिशियल रे अँड, बोला काय? टर्मिनल रे. इनिशियल रे आणि टर्मिनल रे त्याला अँगल म्हणतात का? नाही, काहीतरी विसरतोय आपण. पुढे काय म्हणणार तुम्ही त्याच्यामध्ये? अजून काय कंडिशन आहे? हॅव्हिंग, दोन्ही रेले काय आहे? कॉमन पॉईंट आहे. मग दोन रे बघा, एक इनिशियल रे, एक कोणती रे? टर्मिनल रे. आणि दोन्ही रेल एक काय आहे? एक कॉमन पॉईंट आहे. त्याला नाव देऊ आपण ओ. इनिशियल रेल नाव देऊ आपण ओ ए, टर्मिनल नाव देऊ आपण ओ बी. आपला अँगल काय तयार झाला? एओबी ओ ए बी जे म्हणायचं ते म्हणा, अँगल एओबी तयार झाला आहे की नाही? मग दोन्ही रेला हा ओ काय आहे? एक कॉमन पॉईंट आहे. बोला परत एकदा, द स्पेस बिटवीन इनिशियल रे अँड टर्मिनल रे हॅव्हिंग कॉमन पॉईंट इज कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण त्याला? अँगल म्हणतो. तर ही मित्रांनो साधी सोपी डेफिनेशन आहे. परत एकदा सांगतो, खूप टेक्निकल डेफिनेशन नाही, एकदम सरळ सिंपल समजून घेण्यासाठी की अँगल काय आहे, अगदी कुणालाही समजेल. काय? एक इनिशियल रे काढायची, एक टर्मिनल रे काढायची, दोघांमध्ये एक कॉमन पॉईंट ठेवायचा आणि दोघांमध्ये ही जी जागा आहे, हा जो स्पेस आहे, हा स्पेस काय म्हणून ओळखला जातो? अँगल म्हणून ओळखला जातो. परत एकदा बघू शकता काय डेफिनेशन बघा, द स्पेस बिटवीन इनिशियल रे अँड टर्मिनल रे हॅव्हिंग कॉमन पॉईंट इज कॉल्ड ॲज अँगल. हे पण कळलंय मित्रांनो? ठीक आहे. त्याच्यामध्ये डायरेक्टेड रे वगैरे असे शब्द येतात. ठीक आहे. आपण या ठिकाणी बघितलं असेल बघा, ओ ए ओ बी यांना डायरेक्शन आहे, म्हणजे ते रोटेट होऊ शकतात क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. पुढे सांगतो मी तुम्हाला, म्हणून त्याला डायरेक्टेड रे किंवा डायरेक्टेड अँगल असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता दोन प्रकाराकडे जाऊया आपण मित्रांनो. हे जर समजलं असेल तुम्हाला, इनिशियल रे फायनल रे याच्याबद्दल जर कळलं असेल, तर अँगलचे डेफिनेशन नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. द स्पेस बिटवीन इनिशियल रे अँड टर्मिनल रे हॅव्हिंग कॉमन पॉईंट इज कॉल्ड ॲज अँगल. ठीक आहे. आता मित्रांनो दोन प्रकारचे अँगल असतात. पहिलं आपण बघूया, समजा मी घेतली इनिशियल रे घेतली आणि एक टर्मिनल रे घेतली आणि हा समजा 45 डिग्रीचा अँगल आहे. तर मित्रांनो तुमच्या एक ध्यानात आलं असेल की ही जी इनिशियल रे आहे ही रोटेट होऊन, म्हणजे ही जी रे आहे ती टर्मिनल रे तयार झाली. मग आता घड्याळाच्या दोन दिशा बघा बरं, घड्याळ कोणत्या दिशेने फिरतं? घड्याळ असं फिरतं की नाही? ही घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरलंय, म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही? अँटी क्लॉकवाईज. काय म्हणणार याला तुम्ही? अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. समजा मी इनिशियल रे घेतली, इनिशियल रे रोटेट होऊन समजा ह्या पोझिशनला आली, तर मी याला नाव देणार काय? टर्मिनल रे. आता बघा, हे केसमध्ये हा जो अँगल आहे, समजा हा अँगल आहे 80 डिग्री असं समजूया आपण. पण मला सांगा हा अँगल कोणत्या दिशेने रोटेट झाली? टर्मिनल रे घड्याळाच्या दिशेने. मग तुम्ही याला काय म्हणणार? याला तुम्ही काय म्हणणार? क्लॉकवाईज. मग एकदम सिंपल सांगतो, जर अँटी क्लॉकवाईज असेल अँगल, कसा असेल? अँटी क्लॉकवाईज, तर तो अँगल पॉझिटिव्ह मानला जातो. काय मानला जातो? पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह 45 डिग्री. आणि जर अँगल क्लॉकवाईज असेल, म्हणजे घड्याळाच्या दिशेने असेल, तर त्या अँगलला आपण निगेटिव्ह अँगल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? निगेटिव्ह अँगल. बरोबर. म्हणजे हे 80 डिग्री काय राहील ना आपलं? -80 डिग्री म्हणून ओळखलं जाईल आणि हे काय म्हणलं जाईल? +45 डिग्री म्हणून ओळखलं जाईल. आता तुम्ही म्हणलं सर आम्हाला नाही समजलं, परत एकदा सांगा. तर सिंपल भाषेत परत एकदा सांगतो मी. समजा मी तुम्हाला 30 डिग्री ड्रॉ करायला लावला आणि -30 डिग्री ड्रॉ करायला लावला. तर सिंपल आहे. हे प्रोटेक्टर असतं आपल्याकडं, याचा वापर करून आपण काय करत असतो? अँगल ड्रॉ करत असतो.
मग आपण ट्राय करूया 30° आणि -30°. एक इनिशियल रे घेतली मी जिचं नाव OA आहे, बरोबर नाही. आता हा बघा, हा अँगल 30 प्लस एक मायनस आहे, प्लस आहे. मग प्लस अँगल म्हणजे पॉझिटिव्ह अँगल आहे. पॉझिटिव्ह अँगल कसा काढायचा आपल्याला? अँटी क्लॉकवाईज. मग प्रोटेक्टर ठेवणार तुम्ही इथं 10, 20, 30 कॅल्क्युलेट करणार आणि ही दिशा अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजे हा झाला तुमचा काय? हा काय झाला तुमचा? पॉझिटिव्ह अँगल तयार झाला. हे जर मी तुम्हाला असं इकडे बोलणार तुम्ही 0, 10, 20, 30 प्रोटेक्टरवर मोजतो की नाही आपण असं? बघा इथे दिलेलं असतं त्यांनी. बघून घ्या. आतल्या दिशेने काय करणार तुम्ही? प्रोटेक्टर लावणार, बरोबर नाही. आपण इथंच रे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया, पॉझिटिव्ह रे. काय करणार? इथे एक लाईन घेणार तुम्ही. ही झाली तुमची काय? इनिशियल रे. हे बघा मध्ये 10, 20 आणि काय 30. हा झाला 30°चा. मग मला सांगा हा कोणता अँगल काढला तुम्ही? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काढला म्हणजे अँगल कसा झाला तुमचा? पॉझिटिव्ह अँगल झाला. मग एवढंच ध्यानात ठेवा की अँटी क्लॉकवाईज जर काढलं तुम्ही घड्याळाच्या उलट्या दिशेने जर चालले अँगल पॉझिटिव्ह होतो. आणि जर निगेटिव्ह जर करायचं ठरवलं मित्रांनो तर काय करणार तुम्ही? एक रेष घेणार, तिला म्हणणार इनिशियल रे OA आणि काय करणार? प्रोटेक्टर उलटा ठेवणार. इथून बोलणार 0, 10, 20 आणि 30 आलं समजा इथं. तर अशा पद्धतीने घड्याळाच्या उलट्या दिशेने अँगल काढणार. हा झाला -30° म्हणजे हा अँगल कसा झाला तुमचा? क्लॉकवाईज झाला. म्हणजे अँगल कसा आहे मित्रांनो? हा निगेटिव्ह आहे. हा कसा आहे? निगेटिव्ह आहे. मित्रांनो इथपर्यंत समजलंय तुम्हाला? मला सांगा आता मित्रांनो, अँगलचे दोन प्रकार पळाले. एक असतो क्लॉकवाईज, सॉरी एक असतो अँटी क्लॉकवाईज ज्याला आपण पॉझिटिव्ह अँगल म्हणतो. एक असतो क्लॉकवाईज ज्याला आपण काय म्हणतो? निगेटिव्ह अँगल म्हणतो. तर आज मित्रांनो अशा दोन पद्धतीने अँगल ड्रॉ करता येतात. पुढे एक्सरसाइज मध्ये आपल्याला अँगल ड्रॉ करायचे आहे. तर बघा आता अँगल म्हणजे काय कळालंय तुम्हाला नक्की? काय? एक इनिशियल रे असते, एक टर्मिनल रे असते. एक इनिशियल रे, एक टर्मिनल रे आणि दोघांच्या मध्ये ही जी स्पेस आहे, या स्पेसला आपण काय म्हणतो? अँगल म्हणतो. अँगलचे दोन प्रकार आहेत. हा जो अँटी क्लॉकवाईज आहे हा पॉझिटिव्ह आहे. हा जो क्लॉकवाईज आहे हा काय आहे? निगेटिव्ह आहे. तर इथपर्यंत आलोय आपण. इनिशियल रे, टर्मिनल रे, त्यांचं कॉमन पॉईंट वगैरे थोडंसं लेक्चर रिवाइज करून घ्या परत एकदा. ठीक आहे. तिथे अँगलची डेफिनेशन दिली तुम्हाला चॅप्टरमध्ये स्टार्टिंगला. थोडंसं टेक्निकल भाषा असते. खूप थिअरीच्या नादी लागायचं नाही. मॅथमॅटिक्स हा थिअरी सब्जेक्ट नाही. पण थिअरी समजून घेणं गरजेचं असतं. जेवढी थिअरी समजेल तेवढा प्रयत्न करून घ्या. इथं OA, OB दोन रे आहेत. डायरेक्टेड अँगल आपण त्या ठिकाणी काढलेला आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. जे अँटी क्लॉकवाईज असतो तो अँगल पॉझिटिव्ह असतो. जो क्लॉकवाईज असतो तो अँगल काय असतो? निगेटिव्ह असतो. इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म असं पण म्हणू शकता. इनिशियल रे, टर्मिनल रे असं पण म्हणू शकता. बघा इथे इनिशियल रे खाली आहे, टर्मिनल रे वरती आहे. इथं इनिशियल रे वरती आहे, टर्मिनल रे खाली आहे. तर अँगल हा बघा, हा पॉझिटिव्ह अँगल आहे, हा काय आहे? निगेटिव्ह अँगल आहे. इथपर्यंत समजलंय मित्रांनो? ठीक आहे. तर आता अँगलचे काही टाईप्स आहेत. खूप काही गरजेचे असे नाहीये. पण बघा एक इनिशियल रे OA आहे. त्याच्यावरती आपण टर्मिनल रे OB घेतली. आता मला सांगा दोन्ही रे मध्ये कितीचा अँगल आहे? 0°चा अँगल आहे. बरोबर नाही? ही OA आहे आणि हीच OB आहे. म्हणजे याचा अर्थ जी OA रे आहे ती रोटेटच झालेली नाही. आता सिंपल कन्सेप्ट सांगतो. ही OA जी आहे ही तिची इनिशियल पोझिशन आहे. जर ती रोटेटच झाली नाही, तिची टर्मिनल पोझिशन शेवटची पोझिशन पण हीच राहील. म्हणजे दोन्ही पण जे आर्म आहेत OA, OB एकमेकावरती त्या ठिकाणी कोलाइड होतात. म्हणजे अँगल किती आहे त्या ठिकाणी? 0 आहेत. मी थोडक्यात OA रेने काही रोटेशन केलेलंच नाहीये. अशा अँगलला काय म्हणतो आपण? 0 अँगल म्हणतो. ही थिअरी फक्त ऐकून घ्या. ही एक्सरसाइज मध्ये काही कामं येत नाही. ठीक आहे. समजा दुसरा अँगल घेऊ आपण. त्या ठिकाणी वन रोटेशन अँगल. काय वन रोटेशन अँगल? समजा एक रे आहे OA आणि त्या ठिकाणी हा OA एक चक्कर मारून परत जागेवरती आला. ते आपलं काय होईल? OB. ते एक रोटेशन मारलं की नाही ते रेने पूर्ण. एक रोटेशन म्हणजे किती डिग्री झालं ते पूर्ण? 360°. आहे की नाही? एक रोटेशन म्हणजे किती झालं? 360 झालं. असं क्लॉकवाईज पण रोटेट होऊ शकतं, अँटी क्लॉकवाईज पण रोटेट होऊ शकतं. पण रे जी आहे ती फिरून जागेवरती आली. एक रोटेशन कंप्लीट झालं. बरोबर आहे? मग मला सांगा आता OA आणि OB ही इनिशियल रे आणि टर्मिनल रे ही यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल तयार झाला? एक पूर्ण राऊंड म्हणजे किती डिग्री असतं आपल्याला माहिती आहे. सर्कल किती डिग्रीचा असतं? 30°, 360° म्हणजे 0 अँगल, वन रोटेशन अँगल. त्याच्यानंतर अजून एक असतो स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगल मध्ये ओळखा किती डिग्रीचा अँगल असू शकतो? स्ट्रेट अँगल म्हणजे हा तिसरा प्रकार आहे अँगलचा. काय असेल? की इनिशियल रे, टर्मिनल रे दोघांमध्ये किती डिग्रीचा अँगल असणार आहे? 180°. म्हणून त्याला म्हणतात स्ट्रेट अँगल. तर ध्यानात ठेवा. हे बघा 0 अँगल, वन रोटेशन अँगल आणि स्ट्रेट अँगल अशा अँगलचे 3 प्रकार इथं झालेले आहेत. पुढे आहे राईट अँगल. राईट अँगल तुम्हाला माहिती आहे किती? 90°चा अँगल असतो दोन रेज मध्ये. आहे की नाही? तर आता आपण क्वाड्रंट सिस्टीम आपल्याला माहिती आहे. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. हा हा आडवा एक्स ऍक्सिस असतो. हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस असतो. हा एवढा जर अँगल मोजला तुम्ही तर हा 90° आहे. हा पण 90° आहे. हे सर्व 90° आहे. हे सगळे जे आहेत इथे 4 राईट अँगल आहे बघा.
आहे की नाही. राईट अँगल म्हणजे 90 डिग्री. त्याच्यानंतर असतं अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. त्याच्यामध्ये तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीम घ्यावी लागते. एक्स ऍक्सिस काढायचा असतो. अँगलचं व्हर्टेक्स जे आहे ते ओरिजिनला घ्यायचं असतं आणि एक्स ऍक्सिस पासून अँगल मोजायचा असतो. म्हणजे याचं अंतर एक्स पासून मोजणार, याचं पण अंतर एक्स पासून मोजणार, याचं पण अंतर एक्स पासून मोजणार. याला म्हणतात अँगल इन काय स्टँडर्ड पोझिशन. तर ही सगळी थिअरी आहे मित्रांनो. खूप काही असं जास्त सिरियस घेण्याची गरज नाही. समजून घ्या फक्त जेवढी समजेल तेवढी. एक्सरसाइज मध्ये जे कन्सेप्ट आहेत ते याच्यापेक्षा थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे आहेत. तर पुढे आहे अँगल इन क्वाड्रंटल अँगल. जर तुमचे इनिशियल रे जी टर्मिनल रे आहे ती जर ऍक्सिस वर लाईज होत असेल एक्स किंवा वाय ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती किंवा वाय ऍक्सिस वरती, तर त्याला आपण क्वाड्रंटल अँगल असं म्हणतो. ही पूर्ण थिअरी स्किप करूया आणि जाऊया आपण जो मेन पार्ट आहे चॅप्टरचा, त्याचं नाव आहे को टर्मिनल अँगल. मित्रांनो, या पॉईंट पासून तुमचा 11th सायन्सचा सिलेबस स्टार्ट होतो. एक्सरसाइजचा पहिलाच पॉईंट आहे काय, को टर्मिनल अँगल. तर मित्रांनो ध्यान द्या आता. तर को टर्मिनल अँगल बद्दल एक्सरसाइजचा जो पहिला क्वेश्चन आहे, एक्सरसाइज 1.1 आहे आणि त्यांनी जो पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी जो विचारलेला आहे बघून घ्या. काय म्हणतात ते, की खालीपैकी एक्सरसाइज 1 पॉईंट आहे ते म्हणजे खालीपैकी कोणती पेअर जी आहे अँगलची ती को टर्मिनल आहे हे तुम्ही ओळखायचं आहे. त्याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला मी थेरी वरच्या वर सांगतो, तरी समजून घ्या. आता मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या घरी मच्छरची कॉईल असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक राऊंड जर कम्प्लीट केला तर किती डिग्री होतं, 360 डिग्री होतं. तर 2 राऊंड जर कम्प्लीट केले किती होतात, 720 होतात. काहीच नाही, 360चं टेबल फक्त तयार करायचं आपल्याला. 3 राऊंड जर कम्प्लीट केले तर किती होतात, 1080 होतात. तर 4 राऊंड कम्प्लीट केले अशा पद्धतीने तर किती होतात, 1440 होतात. तर 5 राऊंड जर कम्प्लीट केले अशा पद्धतीने तर किती होतात, 1800 होतात. हा मित्रांनो, हा पूर्ण जो आहे हा 360चा टेबल आहे. तो तुम्हाला एकदम सिंपल, काही बोर करणार नाही, एकदम सिंपल भाषेत सांगतो की दोन अँगल दिलेला आहे तुम्हाला ए आणि बी. दोन्ही अँगलची सबट्रॅक्शन करायची आणि येणार आन्सर हे 360च्या मल्टिपल आहे की नाही चेक करायचं. 360च्या मल्टिपल म्हणजे 360चा पाडापाठ करून ठेवायचा 5 पर्यंत फक्त. आता पाडापाठ करून ठेवा. 360 एक 360, 360 दोन्ही 720, 360 त्रिक 1080, 1440 आणि 1800 इथपर्यंत जरी पाडापाठ करून ठेवला तुम्ही 360 तरी ओके आहे. मग आन्सर प्लस आलं तरी चालेल, आन्सर मायनस आलं तरी चालेल, आन्सर प्लस आलं तरी चालेल आणि आन्सर मायनस आलं तरी चालेल. मग तुम्हाला सर काय करायचं, दोन अँगल दिलेले राहतील त्यांची सबट्रॅक्शन करायची आणि यांच्यापैकी जे आन्सर येईल ते काय करायचं, टिक करायचं. त्याच्यातून आपण ठरवणार किती पेअर कोटर्मिनल आहे किंवा नाही आहे. सिंपल आहे मित्रांनो. दोन अँगल दिलेले राहतील त्यांची सबट्रॅक्शन करायची आणि जी काही सबट्रॅक्शन आहे ती 360च्या मल्टिपल येते की नाही ते चेक करायचं. मग आता आपण एक आपल्या समजण्यासाठी एक को टर्मिनल अँगलची एक छोटीशी साधी एक डेफिनेशन तयार करूया. आता इमानाने तयार केलेली डेफिनेशन आहे, असं खूप टेक्निकली करेक्ट आहे असं काही नाही, पण मी म्हणू शकतो की इफ डिफरन्स बिटवीन टू अँगल, if difference between two angle, if difference between two angle is multiple of 360 degree, is multiple of 360 degree, is multiple of 360 degree, then given pair is coterminal. Given pair of angle is coterminal. मग आता सिंपल आहे, दोन अँगल दिलेले राहतील त्यांची सबट्रॅक्शन करायची आणि दिलेली सबट्रॅक्शन कोणाच्या मल्टिपल मध्ये पाहिजे, 360च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. तर अशी पेअर काय असते, कोटर्मिनल असते. बघा आता इथे किती पेअर दिलेले आहेत आपल्याला, पेअर बघा इथे 1 2 3 1 2 सगळीकडे पेअर दिले. पेअर दिली म्हणजे मित्रांनो जोडी दिलेली आहे आणि यांची जी सबट्रॅक्शन आहे ती जर 360च्या टेबल मध्ये आली, 360 टेबल बोला, 360 720 1080 1440 1800 यांच्या मल्टिपल मध्ये आली, प्लस येऊ द्या मायनस येऊ द्या काही फरक पडत नाही. फक्त यांच्यापैकी एखादा नंबर जर आला तर ती ती जी काही पेअर आहे ती को टर्मिनल आहे. मग आता को टर्मिनल काय होतं, तर मित्रांनो एक राऊंड जर कम्प्लीट झाला, इनिशियल रे टर्मिनल ते सेम पोझिशनला येत असते. एक राऊंड जर कम्प्लीट झाला तर समजा 360 डिग्री अँगल आहे, दोन झाले तर 720 आहे, तीन राऊंड कम्प्लीट झाले तर 1080 आहे, असं म्हणजे 4 राऊंड 5 राऊंड
अशा पद्धतीने त्या ठिकाणी को टर्मिनल अँगलचा कन्सेप्ट असतो. अशा पद्धतीने काय आहे, को टर्मिनल अँगलचं काय आहे, कन्सेप्ट आहे. मग मला सांगा त्या ठिकाणी को टर्मिनल अँगल समजले सगळ्यांना? काय असतो को टर्मिनल अँगल सांगा बरं? जर दिलेल्या अँगल्समध्ये, दिलेल्या दोन अँगलमध्ये जर 360च्या पटीमध्ये वजाबाकी येत असेल त्यांची, तर ते अँगल कसे आहेत, को टर्मिनल आहेत. मग आता सोडवण्यासाठी आपण काय करूया, क्वेश्चन नंबर 1 बघूया. तर मित्रांनो बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हणतं, क्वेश्चन नंबर 1 मध्ये चेक करा आता जरा काय म्हणता. बघा, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल इज को टर्मिनल. ठीक आहे, हा एक्सरसाइज 1.1 चा आपण पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी काय करूया, उचलूया आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. लक्ष द्या इकडं मित्रांनो. तरी सिंपल तुम्हाला एक रूल सांगितलेला आहे की 360च्या पटीत वजाबाकी आली पाहिजे. बरं ठीक आहे, आपण ठरवूया आता इथं त्या ठिकाणी थोडंसं सिस्टमॅटिक लिहिण्याचा प्रयत्न करूया. पहिलेच एक्झाम्पल आहे आपलं, तर काय म्हणणार आपण, लेट अँगल ए घेणार आपण त्या ठिकाणी. किती घेणार अँगल ए, 210 डिग्री. अँगल बी घेणार त्या ठिकाणी किती, -150 डिग्री. आणि सिम्पली काय करणार आपण, डिफरन्स काढणार. तर डिफरन्सचा काय फॉर्म्युला घेणार आपण त्या ठिकाणी, अँगल ए मायनस अँगल बी. तर मित्रांनो सांगा मला अँगल ए किती आहे, तर अँगल ए आहे 210 डिग्री मायनस अँगल बी आहे -150 डिग्री. आता मायनस मायनस प्लस होतं, लहानपणापासून आपण शिकलोय, मायनस मायनस प्लस होतं. मग 210 अधिक 150 किती होता, 360. मला सांगा बरं आता 360चा जो टेबल आहे, 360चा जो टेबल आहे तो आपण पाठ करून घेतला. आता 360 बोला, 720 अजून किती, 1080, 1440 आणि 1800 इथपर्यंत जरी तुमचं 360चा टेबल पाठ असेल तरी तुम्हाला हे उदाहरणं जमतील. मग आता मला सांगा, दिलेला आन्सर 360, हे 360 टेबल मध्ये आहे का, ऑब्विसली आहे. मग काय म्हणतो तुम्ही, इट इज, बोला काय, मल्टिपल ऑफ 360 डिग्री. आणि नसेल तर म्हणायचं इट इज नॉट मल्टिपल ऑफ 360 डिग्री. इट इज मल्टिपल ऑफ 360. मग काय म्हणणार तुम्ही, बोला काय, गिवन पेअर ऑफ अँगल इज को टर्मिनल. गिवन पेअर ऑफ अँगल, गिवन पेअर ऑफ अँगल इज को टर्मिनल. बरोबर आहे. नसेल तर इजच्या पुढे फक्त नॉट शब्द टाकायचा. गिवन पेअर ऑफ अँगल इज नॉट टर्मिनल, इट इज नॉट मल्टिपल ऑफ 360. तर समजलं मित्रांनो, दोन अँगल दिले जातील, त्यांची सबट्रॅक्शन करून घ्या. सबट्रॅक्शन करून जे आन्सर येईल ती जर 360च्या टेबलमध्ये असेल, याच्यापैकी एखादा असेल तर ते पेअर को टर्मिनल आहे, अन्यथा नाही. तर बघा, हे पहिलं उदाहरण आहे, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही, वहीमध्ये व्यवस्थित निवांत लिहून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढलाय सगळ्यांनी. बरं, तर आपण दुसरा क्वेश्चन बघूया आता. असंच आपल्याला दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी काय करूया, सोडवण्याचा प्रयत्न करूया. काय दुसरा क्वेश्चन, बोला, 360 मायनस 30 डिग्री. तर सेम सोडवण्याचा प्रयत्न करूया आपण, 360 आणि -360. बोला कसं सोडवणार. पहिल्यांदा घेणार आपण अँगल ए. अँगल ए किती घेणार त्या ठिकाणी, 360 डिग्री. अँगल बी किती घेणार, -30 डिग्री. बरं, डिफरन्स काढणार आपण त्या ठिकाणी. कसं काढणार डिफरन्स, बोला, अँगल ए मायनस काय, अँगल बी. बोला अँगल ए किती आहे आपल्याकडं, 360 डिग्री, मायनस अँगल बी बोला किती आहे, 30 डिग्री. तर मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, 360 प्लस 30. आन्सर किती आलं तुमचं, 390 डिग्री. आता मला सांगा 390 डिग्री 360च्या टेबलमध्ये आहे का, तर नाही. मग काय लिहिणार तुम्ही, इट इज नॉट मल्टिपल ऑफ, इट इज नॉट मल्टिपल ऑफ, बोला काय, 360 डिग्री given pair of angles, given pair of angles is not co-terminal. सिंपल गणित आहे. जर सबट्रॅक्शन करून 360च्या टेबलमध्ये आलं तर को टर्मिनल, 360च्या टेबलमध्ये नाही आलं तर नॉट को टर्मिनल. आता 390 याच्यात येतच नाही, म्हणजे हे को टर्मिनल नाही, हे को टर्मिनल आहे. क्वेश्चन कळालाय सगळ्यांना. आता आपण काय करूया, क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, मला सांगा आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये मला सांगा काय दिलंय क्वेश्चन नंबर 3 आपल्याला त्या ठिकाणी. बघा काय, -180 डिग्री
540 डिग्री. बरोबर आहे. मग आता मला सांगा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 सबट्रॅक्शनचे नियम त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, पाळावे लागणार आहेत. बोला सॉल्व्ह करूया आपण. काय करणार पहिल्यांदा काय होणार आपण अँगल ए इज इक्वल टू बोला किती -180 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 540 डिग्री. काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी अँगल ए मायनस काय करायचा अँगल बी. आता दोन ब्रॅकेट करूया, मध्ये दोन्ही अँगल घेऊया. बोला पहिला अँगल किती आहे -180 डिग्री आणि दुसरा अँगल जो आहे तो आहे किती 540 डिग्री. सबट्रॅक्शनचा नियम काय सांगतो, मायनस मायनस काय होईल प्लस होईल. आता 540 मध्ये जर 180 ऍड केलं तर 0 0 किती होईल ते 720. मायनस मायनस प्लस झालं, मग 720 आन्सर फायनल आहे का नाही. बिगर नंबर साईन मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या कोणती याच्यामध्ये 540 आहे. 540 चे चिन्ह कोणतं आहे मायनस आहे, म्हणजे आन्सर किती आलं तुमचं मायनस किती 720. मग तुम्हाला सर मायनस चिन्ह चालेल का, हो चालेल. तो क्लॉकवाईज अँगल आहे. प्लस येऊ द्या मायनस येऊ द्या चिन्हाने फरक पडत नाही, फक्त 360 टेबल मध्ये पाहिजे. बघा इथे 720 आहे काही की नाही 720. याचा अर्थ काय प्लस असू द्या मायनस असू द्या फरक पडणार नाही. तुम्ही आन्सर काय लिहिणार इट इज बोला काय मल्टिपल ऑफ काय 360 डिग्री given pair of angles is काय quaternion. So given angles are quaternion. These are वगैरे तुम्ही इंग्लिश ग्रामर करेक्ट करून घ्या. given pair of angles are quaternion. ठीक आहे. मग आता अशाच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर किती सोडवायचा आहे, क्वेश्चन नंबर 4 सोडवायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन कळायला सगळ्यांना, ठीक आहे. बरं बोला आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय करायचं आता बोला. क्वेश्चन 4 मध्ये -405 आणि 625. काय करूया आपण क्वेश्चन 4 घेऊया. बोला अँगल ए आहे तुमच्याकडं -405 डिग्री आणि अँगल बी आहे बोला किती 675 डिग्री. तर अँगल ए मायनस काय करणार अँगल बी. ठीक आहे. आता बोला काय करणार तुम्ही दोन ब्रॅकेट करणार. बोला काय इथं -405 डिग्री इथं 675 डिग्री. मायनस मायनस काय होईल प्लस होईल 10 हा चालेल 1 6 4 10 1080. मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह -1080. बघा बरं 3 नंबरला आहे इथं 1080. मग काय म्हणणार तुम्ही इट इज मल्टिपल ऑफ बोला किती 360 डिग्री. आता एक लक्ष ध्यान द्या, बेरजेचे नियम त्या ठिकाणी पाळायचे, बेरीज वजाबाकीचे जे नियम आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाळायचे आहेत. आणि बेरीज वजाबाकीच्या नियमानुसार दोन मायनस साईन जर आले तर मायनस मायनस काय करतो आपण त्या ठिकाणी प्लस करतो. पण प्लस केल्याच्या नंतर मोठी जी संख्या आहे, मोठी संख्या कोणती 675, तिथं काय करायचं साईन द्यायला त्या ठिकाणी विसरायचं नाही. आणि बघा जे काय आहे मल्टिपल आहे, कोणाचे मल्टिपल आहे 360 चे मल्टिपल आहे. मग आपल्याला इट इज मल्टिपल ऑफ बोला काय 360 डिग्री. मग काय म्हणणार पेअर ऑफ अँगल्स आर गिवन पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल. गिवन पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल. गिवन पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल. कारण त्या ठिकाणी काय झालंय 360 काय झालेली आहे पटीमध्ये आलेली आहे. इथपर्यंत समजलंय. अशाच पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता समजलंय तुम्हाला बऱ्यापैकी मायनस मायनस प्लस करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह त्या ठिकाणी साईन त्या ठिकाणी द्यायचं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, तुमच्या लेवलवरती पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. मित्रांनो पुढचा जो क्वेश्चन आहे त्या ठिकाणी आपण बघूया 5 नंबरचा क्वेश्चन. बोला आता 860 580 अँगल ए जो आहे तुमचा किती राहील 860 डिग्री. अँगल बी जो आहे तो तुमचा किती राहील 580 डिग्री. काय करायचं तुम्हाला अँगल ए मायनस अँगल बी. अँगल ए ब्रॅकेट करा, अँगल बी ब्रॅकेट करा. त्या ठिकाणी अँगल ए टाका आपण 860 डिग्री, अँगल बी टाकू आपण 580 डिग्री. 860 मधून 580 गेले हाऊ मच 860 मधून किती घालवायचे आपल्याला 580. बोला आता 0 2 0 गेला 0, 8 7 झाले, 6 16 झाले, 16 8 गेला 8, 7 5 गेले म्हणजे किती राहिले 280 डिग्री. मला सांगा 280 डिग्री येऊ शकतं का 360च्या टेबलमध्ये आहे का 280 डिग्री? तर उत्तर आहे नाही. बरोबर आहे. मग तुम्ही काय म्हणणार आता या ठिकाणी की दिलेली जी पेअर आहे
दिलेली जी पेअर आहे ती काय आहे? बोला. इट इज नॉट मल्टिपल ऑफ 360 डिग्री. इट इज नॉट मल्टिपल ऑफ 360 डिग्री. गिवन पेअर इज नॉट कोटर्मिनल. कारण का 360 टेबलमध्ये आलेलं नाहीये. सबट्रॅक्शन केली आपण. जर आपल्याला याच्यापैकी एखादा अंक आला असता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही चालतील, पण आलेलंच नाही. 360 टेबलमध्ये असू शकत नाही. आता लास्ट एक्झाम्पल सोडवण्याचा अगोदर बोला. आता शेवटचं उदाहरण सोडू आपण. काय शेवटचं उदाहरण बोला काय? ठीक आहे. तर 2 मिनिट व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या लेवलवरती सॉल्व्ह करून बघा आणि नंतर मग आपण बघूया. कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. अँगल एला किती म्हणले तुम्ही? 900 डिग्री. अँगल बी ला काय म्हणले? -900 डिग्री. काय करणार तुम्ही त्या ठिकाणी? डिफरन्स घेणार. कसा घेणार डिफरन्स? अँगल ए मायनस बोला काय? अँगल बी. अँगल ए किती तुमचा? 900 डिग्री मायनस अँगल बी ए -900 डिग्री. मायनस मायनस काय म्हणते? प्लस 900 प्लस 900 किती म्हणते? 1800. आता 1800 बघा बरं टेबलमध्ये आहे का? आहे. म्हणजे 5 राऊंड कंप्लीट होतात त्या ठिकाणी अशा पद्धतीचे. ठीक आहे नाही? 1 2 3 4 5. आता 1800 अँगल तयार होतो. मग तुम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी? इट इज मल्टिपल ऑफ, खाली स्टेटमेंट टाकून द्यायचं, इट इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री given pair of angle is coterminal. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण चॅप्टर स्टार्टिंग इंट्रोडक्शन आणि क्वेश्चन त्यातला बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय काय बघितले आपण बघा जरा. स्टार्टिंगला बघितलं आपण काय? व्हॉट इज अँगल? काय असतो अँगल? बोला काय असतं अँगल? एक इनिशियल रे असते, एक टर्मिनल रे असते. ठीक आहे. इनिशियल रे फिरून येतपर्यंत जाते त्याला टर्मिनल रे म्हणतात. इनिशियल रे टर्मिनल मध्ये जी जागा आहे त्यांना एक कॉमन पॉईंट आहे, त्या जागेला आपण काय म्हणतो? अँगल म्हणतो. इनिशियल रे आणि टर्मिनल रे, the space between initial ray and terminal ray having common point is called as angle. अँगल दोन पद्धतीने काढतो मित्रांनो. एक असतो क्लॉकवाईज अँगल, एक असतो काय? अँटी क्लॉकवाईज अँगल. हा अँटी क्लॉकवाईज आहे, हा क्लॉकवाईज आहे. हा पॉझिटिव्ह आहे, क्लॉकवाईज निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं झिरो अँगल, वन रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल. हे सगळे कन्सेप्ट आहेत. राईट अँगल, स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल, क्वाड्रंटल अँगल आणि सिलेबस आपला चालू होतो इथून पुढं कोटर्मिनल अँगल. तर कोटर्मिनल अँगल बद्दल मी सिंपल डेफिनेशन सांगितली. जर दोन अँगल मधला डिफरन्स हा 360च्या मल्टिपल असेल तर त्याला काय म्हणतात? कोटर्मिनल अँगल म्हणतात. ते 360चा हा टेबल तुमचा पाठ असणं आवश्यक आहे. आन्सर पॉझिटिव्ह येऊ द्या, निगेटिव्ह येऊ द्या, पण या टेबल मधलं असलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? कोटर्मिनल अँगल असं म्हणतो. तर मित्रांनो अपेक्षा आहे की तुम्हाला पहिले लेक्चर जे आहे 11वी सायन्स अँगल अँड मेजरमेंट समजलेलं असेल. तर अशाच पद्धतीने आणि ऑनलाईन क्लासेसपेक्षा ऑफलाईनमध्ये जास्त व्यवस्थित समजतं. जर तुम्हाला ऑफलाईन क्लास जॉईन करायचे असतील तर आपले गेल्या 10 वर्षापासून ए प्लसच्या ब्रांचेस रनिंगमध्ये आहेत. तुमच्या जवळच्या ब्रांचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. या ठिकाणी 3 ब्रांचेस आहेत. एक आपली ब्रांच एसीएम कॉलेज समोर आहे, शिरोडे शोरूम शेजारी बजाज गोकुळ प्लाझा तळमजल्यावरती तुम्ही येऊन संपर्क करू शकता. एसीएम कॉलेजच्या जस्ट समोर आहे मित्रांनो ब्रांच. एक ब्रांच सासवडीमध्ये आहे आणि ही 8वी 9वी 10वी साठी वाणी बिल्डिंग संजीवनी कारखान्यावरती ही 3री ब्रांच आहे. अशा मित्रांनो टोटल 3 ब्रांचेस आहेत. धन्यवाद.